श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. अमावस्या जवळ आली की घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे होत असतात. तसेच मुले आजारी पडतात, मुले चिडचिड करतात, त्यांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही. मग आपल्याला या अमावस्येच्या दिवशी कोणी कितीही आग्रह करो या दोन वस्तू चुकूनही खायच्या नाही. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि मग त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात. तर अमावस्येच्या दिवशी कोणत्या चुका करू नये, तसेच कोणत्या गोष्टी खाऊ नये की ज्यामुळे आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती त्याचा परिणाम होणार नाही, घराची प्रगती ही थांबणार नाही, खुंटणार नाही, कोणतीही नजरबाधा ही आपल्यावरती होणार नाही. याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अगोदरच्या काळामध्ये या गोष्टी भरपूर घडायच्या, पण आता या गोष्टी कुठे ना कुठे घडणे चालूच आहे. फक्त त्या गोष्टी घडण्याचं प्रमाण हे कमी झालं आहे. कळत नाही नक्की काय होतं. तसेच अमावस्येला आपल्याकडून चुका देखील होत असतात. अनपेक्षितपणे या गोष्टी आपल्याकडून होत असतात. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही. त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते. तसेच त्या व्यक्तींनी जर आपल्याला काही खायला दिले अमावस्येच्या दिवशी तर त्याचा परिणाम देखील आपल्यावरती, आपल्या मुलांवरती हा पडत असतो. मग आपल्या घराची प्रगतीही कुठेतरी खुंटते, आर्थिक टंचाई देखील जाणवत असते. प्रत्येकाचाच या गोष्टींवरती विश्वास असेल असे नाही, पण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी व्हायला लागतात, भरपूर या वाईट घटना घडू लागतात, तेव्हा आपल्याला या गोष्टींची जाणीव ही आपोआप होते. तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाही ते पहिल्यांदा आपण बघूया. तर अमावस्येच्या दिवशी आपण पितरांचा अनादर तर हा करायचाच नाही. तसेच आपल्या दाराजवळ जर अमावस्येच्या दिवशी कावळा, कुत्रा, गाय जर हे आले तर त्यांना आपल्याला काहीतरी खायला द्यायचे आहे. मग तुम्ही अन्नाच्या स्वरूपामध्ये काहीही खायला देऊ शकता. अगदी एक चपाती किंवा एखादी भाकर खायला दिली तरी पण चालेल. पण आपण जे अन्न तयार करत असतो त्यामधून त्यांचा वाटा आपण त्यांना हा द्यायलाच पाहिजे. आपण त्यांना हुसकून देखील द्यायचे नाही किंवा त्यांच्यावरती काठी देखील उचलायची नाही, कारण की पित्र हे प्राण्यांच्या स्वरूपामध्ये येत असतात असे देखील म्हणतात. कावळा आणि कुत्रा याच्या स्वरूपामध्ये आपले पित्र हे वास करत असतात. अमावस्येच्या दिवशी तुम्ही जे काही अन्न तयार करतात त्यातील काही भाग हा पूर्वजांना जरूर द्यावा. म्हणजेच तुम्ही कुत्र्याला किंवा कावळ्याला काहीतरी खायला हे आवर्जून द्यायचे आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी मांस, मच्छी, मटण याचे सेवन चुकूनही करायचं नाही. अमावस्येला हवन करता येते. अमावस्येला कुठलेही शुभ कार्य करू नका. मग तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी शुभ कार्य करू शकता, पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणतंही शुभ कार्य हे करायचं नाही. अमावस्येच्या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तसेच जाऊ द्यायचे नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील झाडू हा देखील कुणाला द्यायचा नाही. तसेच आपल्या घरामधील मीठ देखील कुणाला द्यायचं नाही. ज्या काही पांढऱ्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वस्तू असतात, मग मीठ, साखर, दूध, दही हे देखील कुणालाही द्यायचं नाही. अगदी शेजारच्या व्यक्तीने 5 मिनिटासाठी झाडू मागितला तरी पण आपण तो त्या व्यक्तीला द्यायचा नाही. कारण की जर तुम्ही असा झाडू आपल्या घरातून दिला तर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जात असते असे म्हणतात. तसेच सफेद ज्या वस्तू असतात, मग तांदूळ, साखर यामध्ये देखील माता लक्ष्मीचा वास असतो. मग या वस्तू जर आपण कुणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही. त्यामुळे या वस्तू देखील आपण कुणालाही द्यायच्या नाही. सायंकाळच्या वेळी तर चुकूनही द्यायच्या नाही. तसेच अमावस्येच्या दिवशी दिवसभर देखील या वस्तू तुम्ही कुणालाही द्यायच्या नाही. मग तुम्ही अन्न स्वरूपामध्ये काही खायला देऊ शकता, पण या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही. अमावस्येला आपण उंबरठ्याचे लेपन देखील जरूर करायचे आहे. जर कोणी काही करणार असेल किंवा कोणाची जर वाईट नजर आपल्या घरावरती पडणार असेल तर ती उंबरठ्यापर्यंतच राहते, ती आपल्या घरामध्ये येत नाही. त्यामुळे उंबरठ्याचं लेपन करणं याला खूप महत्त्व आहे. आपण थोडीशी हळद आणि गोमूत्र याने उंबरठ्याचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. तसेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू कुणाकडूनही घ्यायची नाही. अगदी कोणी कितीही आग्रह केला तरी पण आपल्याला ही वस्तू खायला घ्यायची नाही. विशेषतः आपल्या घरामध्ये लहान मुले असतात आणि त्यांना या गोष्टींची समज नसते. तुम्ही त्यांना देखील सांगून ठेवा की अमावस्येच्या दिवशी जर आपल्याला कोणी काही खायला दिले तर ते चुकूनही आपण खायचे नाही. विशेषतः ज्या व्यक्तीला आपले चांगले बघवत नाही अशा व्यक्ती आपल्याबद्दल काही ना काही वाईट करण्याचा प्रयत्न हे करतच असतात. तर आपल्याला एखाद्याने पांढरी वस्तू खायला दिली तर ती वस्तू खायला घ्यायची नाही.
मग जर एखाद्याने पांढरी मिठाई खायला दिली तर आपण ती पांढरी मिठाई देखील खायला घ्यायची नाही। तसेच सफेद जर पेढा एखाद्याने आपल्याला खायला दिला तर तो देखील घ्यायचा नाही, कारण की या ज्या काही वस्तू असतात त्या सफेद स्वरूपामध्येच दिल्या जातात आणि जर चुकून तुम्ही ही वस्तू घेतली किंवा खाली तर त्याचा परिणाम हा तुमच्यावरती होतो। मग आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येते, तसेच घरामध्ये आजारपण हे वाढू लागतात। घरामध्ये अनेक संकटे हे येत असतात। त्यामुळे अशा वस्तू आपण कुणाकडूनही घ्यायच्या नाही। तसेच अमावस्येच्या दिवशी कुणाकडूनही काही खायला घ्यायचे नाही। कुणी कितीही आग्रह केला तरी पण आपण या गोष्टीची काळजी ही आवर्जून घ्यायचीच आहे। शक्यतो अमावस्येच्या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला, अगदी वाढदिवस असला तरी पण आपण त्या दिवशी तिथे जेवण करायचे नाही, आपण आपल्या घरीच जेवण करावे। तसेच जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती काहीतरी केलेलं आहे किंवा आपल्या मुलाला काहीतरी खायला दिलेलं आहे तर आपण अमावस्येच्या दिवशी एका मंत्राचा जप करायचा आहे। अगदी जास्त वेळा नाही, 11 वेळा फक्त आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे। देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि 11 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। देवदानव सिद्धौग पूजिता परमेश्वरी पराणरूप परमा परतंत्र विनाशिनी। तुम्ही हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या मुलांना देखील हा मंत्र म्हणायला लावू शकता। हा मंत्र जर म्हणणे फार कठीण वाटत असेल तर तुम्ही हनुमान चालीसा देखील या दिवशी म्हणू शकता। हनुमान चालीसा रोज घरात म्हटलं तरी पण चालेल। आपण जर हनुमान चालीसा म्हणत असो तर आपल्या घरावरती कोणतंही संकट हे येत नाही। तसेच कोणताही व्यक्ती कोणतीही बाधा ही आपल्या घरावरती करू शकत नाही। नजर बाधा देखील आपल्या घरावरती होत नाही। तसेच इडापिडा देखील आपल्या घरामध्ये राहत नाही। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा मंत्र म्हणावा किंवा हनुमान चालीसाचे पठण देखील करू शकता। तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काम करायचं आहे तर आपण फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे। अगदी 2 चमचे गोमूत्र टाकलं तरी पण चालेल आणि जी पिवळी मोहरी मिळते ती पिवळी मोहरी आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे। तुम्ही जिथे पूजेचं साहित्य घेता तिथे देखील तुम्हाला ही पिवळी मोहरी मिळून जाईल, तिथून तुम्हाला ही पिवळी मोहरी आणायची आहे। आपण प्रत्येक अमावस्येला याच पाण्याने फरचीही पुसायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही राहणार नाही। तसेच कोणतीही नकारात्मक ऊर्जा कोणी काही केलेलं असेल किंवा आपल्या घरामध्ये कुठेतरी नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर ती देखील दूर होईल। घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल। तसेच जेव्हा आपण अमावस्या असेल तेव्हा अमावस्येच्या दिवशी आपण कोणत्याही निर्जळ स्थळी जायचे नाही, स्मशानभूमीमध्ये तर जायचेच नाही। पण एखादा जर आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल तर असा प्रवास शक्यतो तरी टाळावाच। मग तुम्ही अमावस्या झाल्यावरती दुसऱ्या दिवशी जाऊ शकता, पण अमावस्येच्या दिवशी कुठेही लांबचा प्रवास हा चुकूनही करायचा नाही। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।